लागली ना मग तो उठत नाही. रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत उठतच नाही. नमस्कार मित्रांनो, आता बैलांना घेऊन चाललोय मी हौदावर पाणी पाजायला. त्यांना अगोदर पाठीमाग बटाट्यात शेत आहे ना, तर तिथं बांधायला बांधलं होतं सकाळी चरायला. आता आऊत धरायचं, त्याच्यामुळे अगोदर पाणी पाजतो आणि नंतर आऊत धरतो. आऊत आणायचं आपल्याला बटाट्या शेतात. काल अर्धेच बटाटे काढलेत ना, तर जे बटाटे काढलेत त्याच शेतात आऊत आणायचे, म्हणजे जिथं बटाटे काढलेत तिथं. कारण की थोडेफार जमिनीत बटाटे राहिले असतील ना, तर आऊत आणल्यावर वरती येतात. आता आऊत झुपले, आऊथाण्यात चालू आहे. पलीकड तिथून इथपर्यंत आऊथाण्यात आलो आहे. आज गौरांगण ते पण घरीच आहेत, आणि पप्पा बाहेर गेलेत बटाट्यासोबत. कालचे बटाटे मार्केटला नेले होते ना, तर त्या बटाट्यासोबत पप्पा बाहेर गेले ना, तर त्याच्यामुळे हे चाराचे जनावर इथंच आहेत. पण मी आता गौरांगला झुपणार नाही, कारण मी एकटाच आहे. ज्यावेळेस पप्पा मी इथं असू ना आणि गौरांगला चरायला नेलेलं नसेल ना, त्यावेळेस त्याला आपण झोपून बघू जे चलतोय का. ते कसं एकमेकाशिवाय राहत नाहीत ना, पण तरी एकदा बघणार आहे मी. ज्यावेळेस ते इथं असतील ना, त्यावेळेस आपल्याला काम नसेल ना, तर त्यावेळेस एकदा चलवून बघायचे की डायरेक्ट बैलगाडीला नाही, पण आवताला. की आवताला म्हणजे बैलांच्या गळ्यात ते शिळवाट आहे ना बैलांच्या वाण्यावरती, तर रिकाम्या त्यालाच अगोदर चलवून बघायचे की त्याच्यात चालतात का. मग त्याच्यानंतर मागे थोडंसं एक लाकूड बांधायचं छोटंसं, मग लोडची सवय लावायची. मग हळूहळू करायचे. जर चालले तर त्याला सध्याला तर मी खातोय बोर. आपल्या इथं पण एक बोर आहे ना, ही ह्या बोरीचं काय, बोर टेस्टला चांगली आहे. बघा गौरांग उभा आहे ना, त्याच्या अलीकडे एक झाड आहे बोरीचं आणि पलीकडे एक झाड आहे बोरीचं. दोन्ही बोरी टेस्टला गोड छान आहेत, पण किडक्याला आहेत. त्याला आपण फवारणी वगैरे काही केली नाही ना, किडक्याला आहेत. गावरान बोर आहेत. हे बघा असे बोर आहेत बारकाले, चवीला मस्त आहेत. फक्त किडकेले आहेत, बघून खावं लागतात. आणि मी हे आऊत आणतोय ना, तर इथं असे बटाटे वर येतात, वर येऊन राहतात. म्हणजे जे काल बटाटे सापडले नाही ना, तर ते बारकाले असे वर येऊन राहतात बटाटे. मोठाले बटाटे काल सापडतात, पण जे बारकाले राहिलेत ना, हे आज मग आवतानी वर येतात. तसंच वाटतं राव. आता आवतानाचं तर झालंय, बैल सोडून देतो. बगळे आले 2-4 किडे खायला. यार हो ना बाबा, काय नुसतं ओरडत आहेत बाबा, आज इथं जागेवर येते. आता आलो आहे, नवीन जे बटाटे लावले होते ना त्या शेतात आलो आहे नवीन बटाट्याच्या. तर आता लाईन चांगल्या दिसतात बटाट्याच्या. ह्याला एकदा आऊत आणावं लागेल, कारण ह्याच्यात मध्ये बारीक बारीक गवत आले. असं हे बारीक बारीक गवत आहे ना, हे निघून जाईल. हे दोन्ही लाईनच्या मधून आऊत आणावं लागेल. आता उद्याच्याला तर बटाटे काढायचे आहेत. एक परवा दिवशी आऊत आणेल ह्याच्यात. परवा दिवशी पण नाही, उद्या काढलेले बटाटे म्हणजे थोडेफार राहतात ना, तर ते परवा दिवशी गोळा करायचे. तर मग आणखीन 2 दिवसांनी ह्याला आऊत आणेन मी. आणखीन 2 दिवसांनी ह्याला आऊत आणायचं. मग आऊत आणल्यावर भिजवायचे बटाटे. उगवलेत तर सगळे चांगले, म्हणजे काय अडचण नाही त्याला. मी आलो होतो इकडं बोरं खायला, हे आपल्या ह्या बोरीचे. म्हणजे जे मी बटाट्याकडे आलो होतो ना, ते बोरं खायलाच आलो होतो या बटाट्याच्या रानात. आता बोरं खाल्लेत, आता जातो घरी. तर घरी गायांना संध्याकाळचं पाणी वगैरे पाजायचं आणि बांधायचं. बैलांचं तर काही काम नाही. बैलांना पण आता पाणी पाजावं लागेल संध्याकाळी. बैलांना आणि गायांना पाणी पाजायचं. मग दिवसभराची कामं तर झाले सगळे. आपली ही वाली बोर आहे ना, ही गोड कमी आहे, पण खिडकी अजिबात नाही. सकाळी दाखवलेली बोर खिडकी होती, ही खिडकी जरा कमी खिडकी, म्हणजे खिडकी असतो 1-2 बोर, पण जरा कमी खिडकी. सकाळची जास्त खिडकी, पण गोड लई ती, ही जरा गोडीला कमी. आत्ता शेतातले तर सगळे कामं झालेत, फक्त हरण्याला न्यायचं राहिले. हरण्याला न्यायला आलो आहे मी. त्याला मी अद्रकमधलं हिरवं गवत खायला टाकलं होतं. हरण्याला जंताचं औषध द्या म्हणून कमेंट येते, तर होय त्याला तर मागच्या महिन्यातच दिलं होतं. तरी आत्ता देणार नाही, आता संध्याकाळ झाली. उद्या सकाळी नक्की हरण्याला जंताचं औषध देणार आहे मी. आपल्याकडे औषध आहे, त्याला उद्या सकाळी नक्की देतो. त्याचे केस बिले वाढलेत आणि जरा ढेरी सुटली त्याला ढेरी कशामुळे, त्याला जरा आत्ता बांधायला लागलो ना, मध्ये तो बांधून होता ना एका जागेवर सारखं, तर त्याच्यामुळे त्याला जरा जास्त ढेरी सुटली. आता फिरायला निघत, त्याचं दूध प्यायचं बंद झालं ना, तो जनावरात गेला आणि चरायला, मग त्याची ढेरी लेवलमध्ये येईल. नंद्याची कशी लेवलमध्ये आलं होतं ना पोट,
उचलल्यानंतर तर त्याला व्यायाम नाही ना, तर त्याच्यामुळे त्याला थोडं पोट आल्यानं झाले. तर एक चरायला गेला ना तो, मग होईल व्यवस्थित. तरी मी त्याला जंताचं औषध उद्या सकाळी नक्की देणार आहे. आणि इथं आपल्या आंब्याचं झाडं बघू काय म्हणतात यार. ह्याला वाढाना कसं काय हे झाड. एकदा इथं गाय बांधली होती ना, गायने खाल्लंय त्याच्यामुळे मग हे बारकाले नवीन पानं आलेत. ह्याच्या इथं ओलीच माती इथली. मी ह्याला पाणी दिलं होतं, ह्याला परत इकडच्या झाडाला दिलं होतं पाणी. इकडचं बरं बांधावर आहे ना, वाढतच नाही रावलंय. आता याला ऊन लागतंय, पाणी बी ह्याला, तरी वाढानं झालंय. बाकी इकडं शेवग्याचं झाड गायीने खाल्लं होतं. इथं बांधाला पप्पांनी जरशा गाय बांधल्या होत्या ना चरायला, तर जरशा गायीने हे शेवग्याचे झाडं खाल्ले होते. इथनं वर खाल्ले होते, पण परत नुसतं काढत राहिले होते. मित्र म्हणले आता काय वायाच गेलं. पण परत ह्याला पालवी आली, आता व्यवस्थित येते नाही झाडं. आता नाही तर जरसे जनावर बांधायचे नाहीत काय नाहीत. आणि हे 3 झाड आहेत, ह्याच्यातले 2 जरी राहिले ना, म्हणजे एक जरी राहिलं तरी बस होईल. हे एक आहे ते शेवग्याचं. परत मी खाली लावले होते ना तिकडचे बांधाचे, तर ते पण काय झालं, नंतर मी तिकडं एकदा गेलो होतो तर होते, पण आता बघितलं तर ते झाडच गायब आहेत. मग जनावरांनी खाल्ले का ते आलेच नाहीत तर काय झालं काय माहीत. लावलं मी फक्त एकदा बघितलं होतं, नंतर गेलोच नाही मी तिथे, जास्त गवत होतं म्हणून. पण आत्ता गेलो कोथिंबीर काढायच्या दिवशी तर झाडं नाहीत तिथं. परत इथं शेवग्याचं हे एक झाड लावलं होतं ना, तर हे झाड आलं आहे व्यवस्थित. हे इतकं वाढलं आहे. पण आता हे बोरीचं झाड आहे ना, तर त्याच्यामुळं ह्याला हे बोरीचं झाड तोडावं लागेल पलीकडचं, म्हणजे तवा कधी हे शेवग्याचं झाड येईन. पण हे एवढं मोठं झालं आहे ना, कारण की ह्या काटेत नाही झाडाच्या बोरीच्या, त्याच्यामुळे हे राहिलं इथं. नाही तर गायनी ह्याला बी खाल्लं असतं. मी पाणी तर ह्या झाडांना रोज नाही देत, पण कधी कधी लक्ष झालं ना तर त्यावेळेस देतो मी पाणी. मी शेवग्याचे 7-8 झाडं लावले होते, त्याच्यातले फक्त इथले 2 आणि ते 3च झाडं आलेत. आणि आंब्याचे 7-8 लावले होते, त्याच्यातले 4च आलेत, जे की इथले 2 पलीकडे हे अद्रकच्या बांधावरती एक आहे ना, ते एक तिसरं. तर तिथं 2 लावले होते, तिथले 2 मधलं एकच आले. आणि घरी एक मी काळ्या बॅगमध्ये लावलं आहे ना, तर ते एक चौथं. आंब्याचे 4च झाडं आलेत. पुढच्या वर्षी आणखीन जास्त लावू. पप्पांनी लावलेले पण 4-5 आलेत. मग तसे 5-6 झाडं यावर्षी आहेत, पण बघू किती मोठे होते ते. इकडं तर बाकीचे सगळे जनावर आलेत कोट्यात. फक्त हरण्या राहिला होता, त्याला बी आणलंय. इकडं आत्ताच नाही रे बाबा, तिकडं चल जागेवर चल, चल इकडे चल. हे थांब बाबा. ह्याला ना आज आणखीन थंडी एवढी नाही सुरू झाली, म्हणजे हप्त्यात जरा थंडी कमी, पण त्याला सवय लागावं ना म्हणून त्याच्या अंगावर गोणी टाकली. त्याला मग जास्त जेव्हा थंडी चालू आहे ना, तर तेव्हा त्याच्या अंगावर मग अशा गोण्या ठेवायच्या, 2 ठेवायच्या. पण आता त्यांनी एक खाली घेतली, जरा घाबरतं, उड्या मारते. आता झालं जरा शांत. 1-2 दिवसात त्याला सवय लागेल ह्या गोणीची. ते लहान झालं ना, म्हणजे जन्मलं ना, त्याच्यानंतर 2-3 दिवस, 1 हप्ताभर अशा ठेवल्या होत्या गोण्या. नंतर आता बरेच दिवस झाले ना त्याला, मग सवय मोडली मध्ये. मग परत त्याच्यावर आजच ठेवली त्याच्या अंगावर गोणी. कारण की मागच्या ह्या 10-15 दिवसात थंडी नव्हती, आभाळ येत होतं ना, तर त्याच्यामुळे थंडी नव्हती. पण आता थंडी चालू झाली थोडी थोडी, म्हणजे आज उगं नॉर्मल आहे. मी स्वेटर पण नाही घातला, म्हणजे नॉर्मल थंडी, जास्त नाही. तर त्याच्यामुळे त्याला एक सवय लागावं म्हणून एक गोणी टाकली. परत मग ते बसलं ना, आता थोड्या वेळाने मी खालची गोणी पण त्याच्या अंगावर ठेवणार आहे. पण त्याला एक सवय लागेपर्यंत, त्याला सवय लागली ना मग होईल. मग एकदा गोणी ठेवली ना, ते बसल्यानंतर एकदा 2 गोण्यावरून टाकल्या ना, मग त्याला गरमी लागली ना, मग ते उठत नाही. रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत उठतच नाही. कधी कधी 3-4 वाजता तो उठत नाही, कारण त्याला पण मग गरमी होते ना. मग त्याला कळतं, उठलं की अंगावरून गोणी बाजूला सरकते की मग थंडी वाजायला चालू होते. म्हणून आता झालं सेट. त्याने अशी अंगावर गोणी राहू दिली ना, मग त्याला जरा थंडी कमी वाटेल. असे राहून द्यायला पाहिजे त्याने. चला आता मी जातो. गुड नाईट.
पे थांब गप नाही उड्या नको ना मार. हे असं उड्या मारते ना त्याने ती गुणी पाडून घेणार खाली. थांब 1 मिनटं थांब, अशी राहू दे जरा महाग. अशी जर त्यांनी राहून दिली ना, म्हणजे किमान रात्रीची 1 वाजेपर्यंत तरी 1-2 वाजेपर्यंत जरी राहून दिली ना, तर मी त्याच्या अंगावर रोज गोणी टाकणार. पण त्यांनी जर आता पाडली ना 15-20 मिनटात गोणी, तर मग नाही टाकणार रोज. ते असं उड्या मारते. पिल्ल्याला व्हिडिओ दाखवलेला लय दिवस झालं, ते थोडं आजारी होतं ना, तर तेव्हापासून दाखवलं नाही. त्याच्यावर आजच दाखवलं आहे. तर हेल्दी आहे, मस्त ते. आता त्याची जागा बदलली. अगोदर तिथं होतं घरापाशी, नंतर त्याला इकडं ह्या झाडापाशी घेतले. त्याच्या आईची पण जागा बदलली. त्याची आई अगोदर इथंच लेफ्ट साईडला होती त्याच्याजवळ, पण नंतर तिथं जास्त शेण झालं म्हणून थोडी पलीकडे घेतली. मग तिथं पण शेण झालं. ते आत्ता तिकडं उन्हाळ्याचा आपण चिमण्या बांधत होतो ना, तर तिकडं घेतली. पण सरच्या चिमण्या बांधत होतो ना, तर तिथं ठेवलं त्याच्या आईला आता. आणि ह्याला इथं जवळच. तर त्या दूध काढल्यापासून त्याला मी त्याच्या आईपाशीच ठेवलं होतं. काय कारण आईपाशी काय होतं, ते आईजवळ बसतं ना जरा गरमी ऊब तयार होते त्याला आईपाशी त्याच्या. पण जास्त वेळ पण नाही ठेवू शकत. त्याच्यामुळं एक दूध काढल्यानंतर 1-2-3 तास राहून द्यायचं त्याला. मग आपल्याला जेव्हा झोपायचं ना 9:30 पावणे 10ला, तर त्यावेळेस मग त्याला त्याच्या जागेवर बांधायचं. पण त्याने जर ही गोणी राहू दिली तर चांगलंच आहे. मी रोज त्याच्या अंगावर अशी गोणी टाकेन, कधी जोपर्यंत थंडी तोपर्यंत. फक्त ह्याच्याच का, कारण की हे लहान आहे ना, आणि एकटे जनावर जर ग्रुपने असतील ना जवळजवळ, तर त्यांना थंडी जरा कमी वाजते, म्हणजे थंडी जास्त जाणवत नाही. पण एकटे असले ना तर थंडी जास्त लागते. आणि कसं लहान वासराला जास्त लागते. मोठ्या जनावरांना तरी एवढी काय होत नाही थंडीने, पण लहान पिल्ल्यांना जरा थंडी वाजते. आणि हे कसं गोठ्यात आपल्या सगळ्यात लहान हेच आहे ना, तर ह्याला तसं आपण प्रत्येकाला तर नाही करू शकत. पण मोठ्या जनावरांना काय होत नाही थंडीने, एवढी अडचण नाही. फक्त लहान पिल्ल्याची जरा काळजी घ्यावी लागते. ते बघा, ते सारखं पाय हलवतंय. ते खाली नवीन गोणी ना, तर त्या गोणीला सारखं बघतंय. तर त्याने ते जास्त हालचाल करते गोणीची. आता त्याला ऊब लागली ना, आता ते उठत नाही. 12-1 वाजेपर्यंत उठणार नाही. ते ह्याच पोझिशनमध्ये बसून राहणार. त्याला माहिती आहे आता बसून राहिलं थंडी वाजत नाही ना, तर ते 1 वाजेपर्यंत असंच बसून राहील, किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ. पण मला गॅरंटी ते 1 वाजेपर्यंत उठणार नाही. खाली पण बसले ते गोणीवर, आणि वरून पण गोणी मस्त. त्याने असं राहिलं ना, मग रोज गोणी टाकतो त्याला.